आता नक्की बरं वाटतंय ना? हो, ठीक वाटतंय मला आता. अंतराताई, मी किती घाबरले होते माहितीये का? मला अचानक चक्कर आली. मला कळतच नव्हतं आता काय करू ते. पण मग डॉक्टर म्हणाले की काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. काय झालं? किती काळजी करतेस तू लीला माझी. तुला तुझ्या घरच्यांना माझा त्रास होतोय ना, तरीही कधी 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 मला वाटतं आपल्यात नेमकं कुठल्या जन्मीचं नातं आहे. का करतेस तू हे सगळं? अंतराताई, हे बघा, ह्या सगळ्याचा विचार आता करायचा नाही. आता फक्त आराम करायचा आणि पटकन बरं व्हायचं. असा कसा नको करू विचार लीला. तू मला बरं वाटण्यासाठी, माझ्यावर उपचार करण्यासाठी इतकं झटतीयस. मला कळतच नाहीये की मी ह्या सगळ्याची परतफेड कशी करणार. माझ्याकडे तर तसे पैसेही नाही आहेत. अंतराताई, अहो हे सगळं तुमचंच आहे. कधी कधी तर असं वाटतं लीला, मी मी किती दिवस असं तुझ्यावर, आश्रमावर माझं ओझं टाकणार आहे. एक तो देव माणूस जो माझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च करत होता, आणि आता तू. मी मी असं किती दिवस तुमच्या आधारावर जगणार आहे. असं असं जगण्यापेक्षा मग कधीतरी वाटतं की सगळं सगळं संपवून टाकावं. अंतराताई, काय बोलताय तुम्ही? हे बघा, काही झालं ना, इकडे बघा. काही झालं तरी असा विचार करायचा नाही. तुम्ही ना मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात. आणि आता ह्या घराचा सुद्धा भाग आहात तुम्ही. हं? लीला, लीला, मी इतकी वर्ष खूप एकटी होते ग. आणि आणि आता अचानक इतकं प्रेम मिळतंय मला. तुझं तुझं हे प्रेम, ही माया, हे ना नकळतपणे आता मलाही हवं हवंसं वाटायला लागलंय ग. पण पण भीती पण वाटते.